बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान, एक बारिश की तरह वो एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान, वो दुगना और ताजा वो अभिषेक आज मुझ पे एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान। देवा आपल्याशी बोलेल. आमेन. नक्कीच आपण परमेश्वराकडे खूप लहान बोलू आणि बघू परमेश्वराची इच्छा आहे. पण सर्वजण डोळे सर्वशक्तिमान आमच्या जीवन देवा आकाश आणि उत्पन्न करता तुला देवा कारण तुला अद्भुत आणि पराक्रमी राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू माझा देवा मी तुझे आभार मानतो कारण असं आम्हाला दिला परमेश्वर तुझी दया आमच्यावर केली की आम्ही तुझी आराधना करू शकतो. मी प्रार्थना करतो हा समय की आम्ही परत एकदा तुझ्याकडे बघावं, आम्ही तुझी वाणी ऐकावी, आम्ही तुझी इच्छा जाणून घ्यावी परमेश्वर. आणि बरोबर प्रभूजी तू बोल आम्ही ऐकत आहोत. आज जी देखील परमेश्वर ऐकतो एक भूक एक आत्मिक भूक आणि एक आत्मिक तहान तुझ्या चरणी बसली आहे. मी प्रार्थना करतो आज प्रत्येकाची आत्मिक भूक आणि तहान तू भागव आणि तू बोल आम्ही ऐकत आहोत. आम्हा प्रत्येकाला तुझ्या जिवंत वचनाद्वारे आशीर्वाद येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक जीवनासाठी विशेष आशीर्वादाचं कर. माझ्या अशुद्ध जीवेला तुझ्या पवित्र वेदीवर निवडला आणि माझा दोष नाहीसा. तुझ्या आत्म्याने मला मी घटावं आणि तूच वाढव, तुलाच महिमा मिळाली, तुलाच उच्च करावं असं तुझी इच्छा. सर्व आदर मान महिमा सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडणार आहे. आज आपण देवाच्या वचनातून आपली पाहिजे योहान सुवर्तमानाचा 4था अध्याय वचन 30 परत एकदा वाचून घेऊ आपण ते वचन आणि मग पुढे जाऊ. योहान सुवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 30-40. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे की बहुना आलीच आहे. कारण असे आपले उपासक असावे अशीच पित्याची इच्छा आहे. आमेन. आपण पाहिलं की देवाची इच्छा आहे की खरे उपासक कसे उपासक खरे उपासक खरे आराधक. काल रात्री आपण पाहिलं की खरे आराधक किंवा खरे उपासक म्हणजे काय आणि तिथं पुढे आपण वाचतो देवाच्या वचनामध्ये की तरी अशी वेळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने मला आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. आमेन. तर 24 वचन वाचा. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. उपासना किंवा आराधना हा जो शब्द आहे किंवा देवाची आराधना करणं किंवा देवाची उपासना करणं म्हणजे नेमकं काय बरं. उपासनेमध्ये काय काय गोष्टी येतात कोण सांगेल. देवाची आराधना किंवा देवाची उपासना याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. कशाला उपासना म्हणाल. नुसते गीत गाऊ आपण त्याला उपासना म्हटली जाईल का. बोला बरं हा का नाही. उपासना म्हणजे नेमकं काय त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी यायला पाहिजे सांगा. बोलत जा. पहिली गोष्ट सांगा. देवाची उपासना करताना वचन ठीक आहे बरोबर आहे. देवाचं वचन ऐकणं देवाचं वचन वाचणं हा पण उपासनेचा भाग आहे. अजून प्रार्थना 2 नंबर. अजून उपास याचा अर्थ ना बरोबर आहे. उपास बरोबर आहे. अजून बघा नीट लक्ष द्या. देवाचं वचन प्रार्थना उपवास
अजून सर्वात महत्वाची गोष्ट राहिली का? तिथं ज्याला आराधना म्हणतो, ज्याला स्तुती म्हणतो, हालेलुया, ज्याला देवाला अर्पण चढवण्याची भेट म्हणतो. तुम्हाला माहिती जुन्या करारामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, जेव्हा याजक परमेश्वरासमोर प्रार्थना करायला जायचे तर प्रार्थना करण्याच्या अगोदर ते धूप घ्यायचे. काय घ्यायचे? धूप. धूप माहिती का तुम्हाला? धूप कशाला म्हणतात? अगरबत्ती पाहिजे, अगरबत्ती. अगरबत्ती लावल्यावर वास येतो सुंदर, बरोबर आहे ना? त्या काळामध्ये आता पण धूप असतं. धूप जे आहे ते जर पुस्तकावर टाकलं तर खूप धूर येतो, खूप धूर निर्माण होतो, पण त्या धुराचा चांगला वास येतो, सुंदर सुगंध असतो, त्याला धूप म्हटलं जातं. तुम्हाला माहिती का? जुन्या करारामध्ये याजक ज्यावेळेस प्रार्थना घेऊन देवाच्या चरणी जायचे तर सर्वात अगोदर धूप टाकायचे. काय टाकायचे? धूप. आणि धूर करायचे आणि मग देवाला ते परमेश्वराला प्रार्थनेचा त्या ठिकाणी प्रार्थना सादर करायचे. तुम्हाला माहिती धूप ही आराधना आहे. धूप काय आहे? आराधना. जे गीत तुम्ही गाता, जी स्तुती तुम्ही करता, तो धूप आहे. जेव्हा धूप जाळून तुम्ही प्रार्थना करतात ना तर त्या धूपासोबत ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचत असते. आमेन. म्हणून कोरडी प्रार्थना कधीच नाही करायची. प्रार्थना धूपासहित असली पाहिजे. बोला, कशासहित असली पाहिजे? आपल्याला अगरबत्त्या जाळायची गरज नाही, कारण माझ्या देवाला तो धूप आणि ती अगरबत्ती नाही आवडत. पण जेव्हा तुम्ही सच्च्या मनाने देवाची आराधना आणि स्तुती करतात, गीत गातात ना, तो देवासाठी धूप आहे जो देवापर्यंत पोहोचतो. हालेलुया. अगरबत्तीचा आणि धूपाचा धूर इथपर्यंतच नाही, पण तुम्हाला माहितीये जी आराधना आहे, जे गीत आहे, त्याचा धूप जो आहे ना तो परमेश्वराच्या राजासनापर्यंत पोहोचतो. आमेन. आणि मग त्याच्यासोबत तुमची प्रार्थना जर तुम्ही करता तर ती प्रार्थना देवापर्यंत जाते. आमेन. मग उपासना याचा अर्थ होतो देवाचं वचन, याचा अर्थ होतो उपवास, याचा अर्थ होतो आराधना म्हणजे गीत, आणि याचा अर्थ होतो प्रार्थना. हालेलुया. या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर त्याला आपण उपासना असं म्हणू शकतो. आमेन. तर देवाचं वचन म्हणतं अशी वेळ येत आहे की खरे उपासक माझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील. आमेन. किती जण प्रार्थना करतात? हात वर करा. बाकी दिसतं 5 मिनिटं 10 मिनिटं करत असाल. जेवणावरची प्रार्थना किती जण करतात? हात वर करा. जेवणावर ती पण नाही करत. अरे नीटवर करा. खरं बोला, देवाच्या मंदिरात बसलेले आहात, जेवणाची प्रार्थना किती लोक करतात? जेवायला बसल्यावर करतात का? बरं, रात्री झोपताना वगैरे प्रार्थना करतात का? सकाळी उठल्यावर करतात का? ठीक. म्हणजे प्रार्थना करतो आपण, बरोबर आहे ना? तुम्हाला माहिती का प्रार्थना आपण करतो, किती लोकांना वाटतं की मी जी प्रार्थना करतो ती बरोबर आहे, मी जी प्रार्थना करतो ती बरोबर आहे, असं किती लोकांना वाटतं? कारण आपल्याला वाटून फायदा नाही. कोणाला वाटलं पाहिजे? बघा, बायबल असं म्हणतं प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये उभा होता आणि त्या ठिकाणी अनेक लोक येऊन दान टाकत होते, भेट टाकत होते. हालेलुया. बायबल असं म्हणतं येशू ख्रिस्त तिथं गंमत बघत होता तर त्याने पाहिलं की बरेच श्रीमंत लोक, धनी लोक पिशव्याच्या पिशव्या पैशांच्या घेऊन आलेले होते आणि ते पिशव्या त्या ठिकाणी टाकत होते. बरंचसं धन देवाच्या भांडारात टाकत होते. बरोबर आहे ना? हा. बघा, प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने देत होता. हालेलुया. हा. आता श्रीमंत होता म्हणून तो जास्त पैसा टाकत होता, म्हणून प्रत्येक व्यक्ती त्याला वाटत होतं मी कोणाला देतोय? प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं मी कोणाला देतोय? देवाला. मग श्रीमंत पण देवालाच देत होता आणि गरीब पण देवालाच देत होता. नीट लक्ष द्या. विधवा स्त्री आली आणि त्या विधवा स्त्रीने फक्त किती टाकलं? 2 नाणे. किती टाकले? बायबल मध्ये म्हटलेले 2 तोल्या टाकल्या, 2 नाणे टाकले. तुम्हाला माहिती हिने पण टाकलं आणि बाकी श्रीमंत लोकांनी पण टाकलं, पण दोघांच्या दान अर्पण करण्यामध्ये, भेट अर्पण करण्यामध्ये इतका फरक होता की येशू म्हणतो या श्रीमंतांनी त्यांच्या भरपुरीतून थोडं टाकलं, पण ही जी विधवा आहे तिने सगळी उपजीविका टाकली. त्या दोघांपैकी कोणाचं दान अर्पण केलं, स्वीकारण्यात आलं? कोणाचं? विधवेचं. हालेलुया. श्रीमंतांना पण वाटायचं की आम्ही देवाला देतोय आणि विधवा पण देवालाच देत होती, पण देवाने दोघांपैकी विधवेचं स्वीकारलं, श्रीमंताचं स्वीकारलं नाही. कायनाने पण देवाला अर्पण केलं आणि हाबेलाने पण देवाला अर्पण केलं. देवाने कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही. देवाने कोणाचं अर्पण स्वीकारलं? देणाऱ्यावर नाहीये, घेणाऱ्यावर आहे. हालेलुया. देणाऱ्याला वाटतं मी चांगलंच देतोय,
उपासना तुमच्या पद्धतीने नाही करू शकत. देवाची उपासना तुम्हाला आवडेल अशी नाही करू शकत. देवाची उपासना आत्म्याने आणि सच्चाईने झाली पाहिजे. हालेलुया. देवाची उपासना कशाने झाली पाहिजे? आत्म्याने आणि सच्चाईने. हालेलुया. एक वचन वाचू चला. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 1. मग असे झाले की तो येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर, आता नीट लक्ष द्या, येशू, बायबल असं म्हणतं, येशू एका ठिकाणी काय करत होता? प्रार्थना करत होता. आणि ती प्रार्थना समाप्त झाल्यावर त्याच्या शिष्यांनी, एका शिष्याने येऊन येशूला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले, तसेच तुम्ही आम्हाला काय करणं शिकवा? प्रार्थना करायला शिकवा. हालेलुया. नीट लक्ष द्या. या ठिकाणी बायबल म्हणतं की येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. प्रार्थना संपली, त्याचे शिष्य गंमत बघत होते. येशू काय करतोय? येशू काय करतोय? प्रार्थना. हालेलुया. एक लक्ष द्या. प्रार्थना बघून शिकली जात नाही. ते तर बघत होते येशू प्रार्थना करतोय, ते तर पाहत होते येशूने कसे गुडघे टेकलेले, ते तर येशूचा आवाज पण ऐकत असतील. या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या होत्या, पण बघून शिकू शकले नाही. मग जेव्हा येशूची प्रार्थना संपली, त्यांनी येशूला म्हटलं की जसं योहानाच्या शिष्यांना योहानाने प्रार्थना शिकवली, प्रभू तुम्ही आम्हाला काय शिकवा? प्रार्थना शिकवा. पुढे काय म्हणतंय? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना करा तेव्हा. याचा अर्थ येशूने त्यांना काय शिकवली? प्रार्थना. प्रभूची प्रार्थना कोणी शिकवलेली आहे? येशूने. प्रभूची प्रार्थना कोणी शिकवली आहे? येशूने. आमेन. याचा अर्थ शिष्यांना प्रार्थना कोणी शिकवली? येशूने. बोला, कोणी शिकवली? येशूने. मग मला एक सांगा, त्यावेळेस शिष्य जे येशू सोबत राहणारे होते, येशूच्या ताटात खाणारे होते, येशूचा चमत्कार पाहणारे होते, येशूचा संदेश ऐकणारे होते, त्यांना सुद्धा प्रार्थना कोणाकडून शिकावी लागली? त्यांना प्रार्थना कोणी शिकवली? येशूने. मला एक सांगा, आता येशू इथं आहे का? नाही. आपल्यामध्ये आहे का? मग आता आपल्याला प्रार्थना कोण शिकवेल? बोला, बरोबर, कोण शिकवेल? आत्मा. हालेलुया. म्हणून तर देव म्हणतो की असे दिवस येत आहेत की खरे उपासक माझी उपासना आत्म्याने सच्चाईने करतील. हालेलुया. त्यावेळेस सुद्धा प्रार्थना शिकवण्याची गरज होती, पण येशू त्यांच्या सोबत होता, म्हणून येशू त्यांना शिकवत होता. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, अनेक लोक प्रार्थना करतात, पण काय तुमची प्रार्थना तुमच्या मनाची आहे का देवाने शिकवलेली आहे? तुम्ही जी प्रार्थना करतात ही तुमची गरज आहे का परमेश्वर तुम्हाला शिकवत आहे? नीट लक्ष द्या. प्रार्थनेचे 2 प्रकार आहेत. एक, जी तुम्ही तुमच्या मनाने करतात ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही, पण दुसरी प्रार्थना जी आत्म्याने होते ती प्रार्थना सरळ परमेश्वरापर्यंत पोहोचते. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, वाचू आपण योहान सुवर्तमान 14वा अध्याय. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 16. मी पित्याला विनंती करीन. येशू म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. बोला, दुसरा कैवारी. दुसरा कैवारी. पहिला कैवारी कोण होता? येशू. येशू. बोला, पहिला कैवारी कोण होता? कैवारी कोणाला म्हणतात? कैवारी कोणाला म्हणतात? समजा, मला कुठं जायचंय आणि मी माझ्या लेकराला दुसऱ्याच्या हाती सोडून दिलं. त्या लेकरा, माझ्या लेकराचा दुसऱ्या परिवाराने काय घेतला? कैवार. मला काय घेतला? सगळी जबाबदारी घेणं, याला म्हणतात कैवारी. हालेलुया. याला म्हणतात कैवारी. ज्या व्यक्तीने माझी जबाबदारी घेतलेली आहे ना, तो माझा कैवारी आहे. बोला, तो काय? माझा कैवारी. येशू ख्रिस्त निघून गेला, पण त्याच्यानंतर सुद्धा त्याने आपल्याला अनाथ असं सोडलं नाही. बायबल म्हणतं, मी तुम्हाला कधीच अनाथ असं सोडणार नाही, युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून देवाने दुसरा कैवारी, जो आपली जबाबदारी घेईल, जो आपला कैवार घेईल
अशा दुसऱ्या कैवारीला परमेश्वराने आपल्यासाठी पाठवलं. हालेलुया. म्हणून काय म्हटलेलं आहे परवाचा, मी पित्याला विनंती करेल मग तो तुम्हाला दुसरा कैवारी, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. म्हणजे सत्याचा आत्मा देईल. बोला कोणता आत्मा देईल? सत्याचा. हालेलुया. हा नीट लक्ष द्या. सत्याचा आत्मा आल्यानंतर तुम्हाला सत्य कळायला लागतं. हालेलुया. आत्म्याने आणि सच्चाईने. बोला कशाने? आत्म्याने आणि सच्चाईने. आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करण्यासाठी सत्याचा आत्मा तो कैवारी असणं गरजेचं आहे. आमेन. जर सत्याचा आत्मा आपल्याला दिला गेला नाही तर तुम्ही सत्यात प्रार्थना करू शकत नाही. मी नेहमी म्हणतो सत्य दुसऱ्याशी बोलण्यापेक्षा सत्य स्वतःशी बोला. कोणाशी बोला? जो स्वतःशी खरं बोलतो ना तो सगळ्यांशी खरं बोलतो. हालेलुया. पण जो स्वतःशीच खोटं बोलतो तो जगात कोणाशीच खरं बोलू शकत नाही. लक्ष द्या. आज जगामध्ये खरं बोलणारे फार कमी आहेत. दुसऱ्यांशी नाही स्वतःशी बोलतोय. हालेलुया. लोक म्हणतात मी कधीच खोटं बोलत नाही. नशील बोलत पण तू स्वतःशीच खोटं बोल. आज मनुष्य स्वतःलाच सांगतो की तू चांगला आहे. माझ्यासारखा चांगला कोणीच नाही. मला एक सांगा, तुमची ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत भांडण होते त्यावेळेस तुमच्या नजरेमध्ये चुकीचा कोण असतो? तुम्ही का दुसरा समोरचा? प्रत्येक वेळेस समोरचा चुकत असेल का? नवरा बायकोची भांडण घरात होते, बरोबर आहे ना? होते का नाही? होते का नाही? मग जर भांडण झाली नवऱ्याची बायकोसोबत किंवा बायकोची नवऱ्यासोबत तर नवऱ्याला काय वाटतं कोणाची चूक आहे? कोणाची? आणि बायकोला काय वाटतं कोणाची चूक आहे? पण खरं सांगा चूक त्यावेळेस कोणाची तरी दोघांची असती का? किंवा एकाचीच असती, बरोबर आहे ना? पण दोघांपैकी कोणीच मान्य करायला तयार, दोघांपैकी कोणीच मान्य करायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी काय आहे? बरोबर. मी काय आहे? मी चुकत नाही म्हणून भांडण मिटत नाही. ज्या दिवशी मनुष्य स्वतःशी खरं बोलायला शिकेल ना, मी तुम्हाला सांगतो अर्धे मार्क मिळून जाते. आमेन. हालेलुया. कोर्टातल्या सगळ्या केसेस रद्द होऊन जातील. मी तुम्हाला सांगतो फक्त ज्याने त्याने स्वतःशी खरं बोलायला पाहिजे. पुन्हा कोणाशी खरं बोलायला पाहिजे? भावाभावांमध्ये वाद होतात, शेतीचे भावाभावांमध्ये वाद होतात, भांडणांवरून भावाभावांमध्ये वाद होतात, जागेवरून. तुम्हाला माहिती कोणीच माघार घ्यायला तयार होत नाही. मी मागील दिवसामध्ये एक प्रकरण ऐकलं. देवाच्या दासाचा परिवार होता. अक्षरशः एवढं मारलं दोघं पास्टर, बाप पण पास्टर आणि मुलगा पण पास्टर. आणि बापाकडच्या लोकांनी स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला एवढं मारलं की त्याला 6 महिने चालता येत नव्हतं. किती महिने? 6 महिने चालता येत नव्हतं. कसला वाद होता? जमिनीचा, घरातलाच वाद. एकुलता एक मुलगा तरी अशी परिस्थिती. विचार करा, ही परिस्थिती आहे. कोणीच माघार घ्यायला तयार नाही. कोणीच म्हणत नाही की मी चुकतो. कोणीच म्हणत नाही की माझ्या. अरे तुम्हाला माहिती ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्या जीवनात येईल ना तो पहिलं सत्य हे प्रकट करेल की तुझ्यामध्ये कोणती चूक आहे. हालेलुया. ज्या वेळेस पवित्र आत्मा येतो ना तो माझ्या कमतरता मला दाखवतो, माझ्या उणिवा मला दाखवतो. तो पहिलं खरं माझ्याशी बोलतो. बोला कोणाशी बोलतो? जगाशी नंतर बोला. पहिलं खरं कोणाशी बोला? स्वतःशी. बोला कोणाशी बोला? स्वतःशी. आपण बदललो तर जग बदलेल. आमेन. इथं आपण स्वतःशी खोटं बोलतोय म्हणून वाद मिटत नाही. पत्नीने स्वतःशी खरं बोला आणि पत्नीने पण स्वतःशीच खरं बोला. मी तुम्हाला सांगतो वादच होणार नाही. हालेलुया. ज्या व्यक्तीला असं वाटतं ना की मी कधीच चुकत नाही, सगळ्यात मोठा लबाड तोच आहे. सगळ्यात मोठा लबाड तोच आहे. ज्याला वाटतं ना मीच योग्य आहे, सगळ्यात मोठा खोटारडा तोच आहे. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक व्यक्ती चुकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये उणिवा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कमतरता आहे. चूक स्वीकारणं यालाच देवाचा आत्मा म्हणतात. हालेलुया. देवाचा आत्मा आल्याबरोबर तो आपली जाणीव आपल्याला करून देतो, आपल्या कमतरतेची जाणीव आपल्याला करून देतो, आपल्या उणिवांची जाणीव आपल्याला करून देतो. तो सत्याचा आत्मा येईल त्यावेळेस काय म्हटलंय? अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. परत तेच वचन वाचा पहिलेपासून. मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. हालेलुया. देवाची उपासना करणं फार दूरची गोष्ट आहे.
आत्म्याने आणि सच्चाईने म्हटलेलं आहे. कशाने म्हटलंय? आत्म्याने आणि सच्चाईने. पहिल्यांदा ती तयारी करा, मग उपासनेला सुरुवात होईल. हालेलुया. आपण डायरेक्ट उपासनेला बसतो, आपण डायरेक्ट आराधना करायला जातो, आपण डायरेक्ट प्रार्थना करायला जातो. पण देवाचं वचन म्हणतं या दोन गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजे. एक देवाचा आत्मा आणि त्या आत्म्याने सच्चाईने देवाची आराधना करा. हालेलुया. जोपर्यंत आत्मा मिळत नाही, खरेपणा आपल्या जीवनामध्ये येणार नाही, सत्यता आपल्या जीवनामध्ये येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा आला ना, तो सच्चाईने देवाची आराधना करतो. हालेलुया. त्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा लवाडी राहू शकत नाही, खोटेपणा राहू शकत नाही, दुसऱ्याबद्दलचे घाण विचार राहू शकत नाही. परमेश्वराचा आत्मा त्याला प्रतिदिन जाणीव करून देतो की तुझ्यामध्ये ही गोष्ट चुकती आहे. हालेलुया. तुझ्यामध्ये कोणत्या गोष्टी. अनेकदा असं होतं, मी तुम्हाला सांगतो की देवाचं वचन मी प्रचार करतो आणि प्रभूचं वचन मलाच चिरायला लागतं, मलाच कापायला लागतं, मलाच टोचायला लागतं. का? कारण देवाचा आत्मा मला जाणीव करून देतो तू पण चुकतोय ना. हालेलुया. मी सेवक आहे याचा अर्थ मी देव नाहीये, मी चुकणार आहे, माझ्यामध्ये कमतरता आहे, माझ्यामध्ये उणीव आहे. पण प्रत्येक वेळेस देवाचा आत्मा शिकवतो, प्रत्येक वेळेस देवाचा आत्मा चालवतो. फक्त आपण ऐकणं गरजेचं आहे. हालेलुया. मनुष्य दुसऱ्याबद्दल ऐकायला पुढे असतो, स्वतःच ऐकायला आवडत नाही. चांगलं कोणाबद्दल ऐकायला आवडतं? दुसऱ्याबद्दल का स्वतःबद्दल? चांगलं कोणाबद्दल ऐकायला आवडतं? दुसऱ्याबद्दल का स्वतःबद्दल? आणि वाईट कोणाबद्दल ऐकायला आवडतं? स्वतःबद्दल का दुसऱ्याबद्दल? याचं असं झालं, लगेच काम लावते. याने असं केलं, काय कोणी कसं केलं, किती चर्चा लावतात मला सांग. एखाद्या व्यक्तीचं एखादं पाप तुमच्या कानावर आलं ना, कान देऊन ऐकता. कितीतरी वेळ त्याच्यावर चर्चा होती. स्वतःची चूक सांगू द्या बरं तुम्हाला. ऐकून न ऐकल्यासारखं करा. हालेलुया. हे माझ्यासाठी नव्हतंच, मी तसा नाहीच, मी चुकतच नाही, माझ्यामध्ये कमतरताच नाही. ज्या दिवशी स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकाल, समजून घ्यायचं पवित्र आत्म्याचं काम सुरू झालं. आमेन. ज्या दिवशी स्वतःची चूक तुम्हाला दिसायला लागली, समजून घ्यायचं की मला देवाचा आत्मा प्राप्त झाला. ज्या दिवशी तुम्हाला माहितीये प्रभू येशू ख्रिस्त पेत्रा समोर गेला आणि पेत्राला जेव्हा त्यांनी निवडलं, त्याला म्हटलं पेत्रा खोल पाण्यामध्ये होडी घेऊन चल, जाळं टाकलं, मासे लागले, एवढे मासे लागले. जेव्हा पेत्राने हे पाहिलं की हा जो व्यक्ती उभा आहे तो पवित्र आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो प्रभूचा आत्मा जो येशू ख्रिस्तामध्ये होता. तुम्हाला माहितीये का, पेत्र म्हणतो प्रभूजी माझ्यापासून दूर जा, कारण मी काय आहे? पापी आहे. हालेलुया. पेत्राला पहिली गोष्ट ही जाणीव झाली, तू महान आहे हे मला माहिती आहे, पण दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की मी काय आहे? पापी आहे. हालेलुया. पहिली गोष्ट, जेव्हा देवाचा आत्मा आणि तुम्ही समोरासमोर येतात, देवाच्या आत्म्याच्या सामोरे तुम्ही येतात ना, पहिली गोष्ट आपल्याला स्वतःची जाणीव होते. हालेलुया. माझ्यामध्ये किती कमतरता आहे आणि माझ्यामध्ये किती उणीव आहे. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करा. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही त्याची प्रार्थना, त्याची आराधना, त्याची स्तुती आत्म्याने आणि खरेपणाने करायला लागल ना, तिथून माझा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात. आमेन. येशू ख्रिस्ताच्या शिष्याने सांगितलं की आम्हाला प्रार्थना शिकवा. येशूने लगेच प्रार्थना शिकवली. आज सुद्धा मंडळीने ही प्रार्थना देवाकडे करणं गरजेचं आहे की प्रभू आम्हाला प्रार्थना करणं शिकव, आम्हाला उपासना करणं शिकव, आम्हाला वचन वाचणं शिकव, आम्हाला तुझी स्तुती करणं शिकव, आम्हाला गीत गाणं शिकव, आम्ही कशा रीतीने प्रार्थना करावी तू आम्हाला शिकव. हे तर आपण शिकलेलो आहे प्रियांनो, हे फायद्याचं नाहीये, पण जेव्हा देव तुम्हाला शिकवेल ते तुमच्या फायद्याचं आहे. हालेलुया. वचन वाचणं म्हणजे काय? नुसतं बायबल वाचत राहणं याला वचन वाचणं नाही म्हणत. तुम्हाला माहिती आहे म्हैस किंवा हे जे काही प्राणी असतात, चारा कमवून खाऊन घेतात, खातात की नाही, आणि नंतर काय करत असतात? रवंथ करतात. काय करतात? पाहिलं असेल ना, तोंडात काढून पर्यंत ते चावत राहतात. त्याला म्हणतात रवंथ कर. वचन वाचून जा, पण परत त्या वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाचा आत्मा तुम्हाला त्या गोष्टी शिकवतो की त्या वचनातलं मर्म काय आहे, त्या वचनात प्रभू तुमच्याशी काय बोलू इच्छितो, देव आपल्याशी काय बोलू इच्छितो. बायबल वाचून गेल्यानंतर याला ज्ञान वाढेल, पण जेव्हा बायबल तुमच्याशी बोलायला लागेल, परमेश्वराचं वचन तुमच्याशी संवाद करायला लागेल, त्यावेळेस मनुष्य बदलायला लागतो. हालेलुया. देवाची उपासना आत्म्याने आणि सच्चाईने
शकते, तुमच्या बुद्धीने आणि बळाने होऊ शकत. हालेलुया. देवापर्यंत आपण पोहोचू शकत नाही जोपर्यंत देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही. हालेलुया. एक वचन वाचून योहान सुवर्तमानाचं 14वा अध्याय वचन 26. योहान 14:26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तरी ज्याला पिता माझ्या नावाने तुमच्याकडे पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. हालेलुया. कोण शिकवेल आपल्याला? पवित्र आत्मा. कोणी देवाचा दास शिकवणार? कोणी पास्टर शिकवणार नाही. कोण शिकवेल आपल्याला? प्रार्थना करणं कोण शिकवेल? वचन वाचणं कोण शिकवेल? आराधना करणं कोण शिकवेल? उपवास कसा करायचा कोण शिकवेल? देवाच्या मागे कसं चालायचं कोण शिकवेल? भेट कशी द्यायची कोण शिकवेल? दशांश कसा द्यायचा कोण शिकवेल? अजून सुद्धा आपण लबाड्या करतो चर्च मध्ये, प्रामाणिक दशांश देत नाही, कारण अजून पवित्र आत्म्याने शिकवलेलंच नाही तुम्हाला, कारण देवाचा आत्मा अजून प्राप्त झालेला नाही. जेव्हा देवाचा आत्मा मिळतो ना, तो त्याचा ऐकायला लागतो. हालेलुया. भेट कशी द्यायची हे सुद्धा कोण शिकवतो? बोला, कोण शिकवतो? गरीबाला मदत करायची कोण शिकवतो? अरे बोला, शेजाऱ्यावर प्रेम करणं कोण शिकवतो? एकमेकांवर प्रेम करणं कोण शिकवतो? जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती कर कोण शिकवतो? पतीच्या अधीन राहा कोण शिकवतो? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी वचनामध्ये लिहिलेली आहे, ती जर शिकवायची गरज आहे ना, तर कोणी मनुष्य तुम्हाला शिकवू शकत नाही, केवळ पवित्र आत्माच शिकवू शकतो. हालेलुया. अजून पवित्र आत्मा मिळाला नाही बऱ्याच लोकांना, म्हणून ते चुकतात आणि म्हणून ते देवाची उपासना आत्म्याने आणि सच्चाने करू शकत नाही. एवढे पैसे कसे द्यायचे? दशांश देताना विचार होतो माझा. 50,000 कमवले, किती दशांश झाला 50,000चा? किती हजार? 50,000 रुपये महिन्याला जर तुम्ही कमवत असाल तर दशांश किती झाला? किती हजार? 5,000. बोला, किती हजार? 5,000 कसे काय द्यायचे देवाच्या म्हणून? 500 दिले तरी आपल्याला खूप वाटतं, 1000 दिले तर आपल्याला खूप वाटतं. 5,000 कसे काय द्यायचे? मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल ना, तुम्ही आनंदाने द्याल. तो पैसा तुम्ही ठेवूच शकत नाही, कारण तुम्हाला तो पैसा पोचायला लागेल. तुम्हाला कळेल हा माझा नाहीये. 10वा भाग कोणाचा आहे? 10वा भाग कोणाचा आहे? आणि लक्षात घ्या, 5,000 रुपये दशांश देणारा व्यक्ती आणि जो व्यक्ती फक्त 5,000 कमवतो आणि 500 देतो, ते दोघं सारखेच आहेत. हालेलुया. म्हणून 5,000 देणाऱ्याला उंच करू नका आणि 500 देणाऱ्याला खाली बसू नका. दोघांनी सारखंच दिलेलं आहे, कारण हा 5,000 कमवतो म्हणून 500 दिले, हा 50,000 कमवतो म्हणून 5,000 दिले. देव दोघांना सारखंच बघतोय. आमेन. इथं देणारा परमेश्वराच्या दृष्टीतून सारखाच आहे. लक्षात घ्या, आज अनेक ठिकाणी अनेक चर्चेस मध्ये ज्याने जास्त दिलं त्याला उंच स्थान भेटतं, ज्याने कमी दिलं त्याला कोणीच त्या ठिकाणी पोहोचत नाही. माझा परमेश्वर ज्या विधवेने 2 दमड्या टाकल्या ना, तिची स्तुती करतो. हालेलुया. कारण तिच्याकडे कमी होतं तरी तिने अधिक दिलं. आमेन. ज्यांच्याकडे खूप आहे ना, त्याचे थोडेफार जास्त दिले तर काही फरक पडत नाही, पण ज्यांच्याकडे काहीच नाही ते जेव्हा देतात, माझा परमेश्वर त्याच्यामध्ये प्रसन्न. आमेन. आमेन. आज अनेक लोक प्रामाणिक दशांश टाकत नाही टाकत. मी तुम्हाला सांग, महिन्याला कमवतात किती आणि टाकतात किती? विचार करा. जर तुम्ही प्रामाणिक टाकत नसाल, याचा अर्थ अजून आत्म्याने आणि सच्चाईने त्याची उपासना तुम्ही सुरू केलेली नाही. अजून देवाचा आत्मा तुम्हाला या गोष्टी शिकवत नाही. देवाच्या आत्म्याकडून अजून तुम्ही या गोष्टी शिकलेला नाही. हालेलुया. मी जो देवाचं वचन इथं प्रचार करतोय ना, मी या गोष्टी यासाठी बोलतोय कारण मी स्वतः देतो. आमेन. मी माझा दशांश देवाच्या भंडारात टाकतो. जेवढा पगार आहे त्या पगाराचे 10% जेवढे आहेत ना, सगळे टाकतो. त्याच्यातला 1 रुपया सुद्धा मी माझ्या वैयक्तिक सेवेसाठी वापरत, माझ्या गाडीच्या डिझेलसाठी वापरत, माझ्या खाण्यापिण्यासाठी वापरत नाही. मी रोज इकडे तिकडे फिरतो प्रभूच्या सेवेमध्ये, पण दशांशचा 1 रुपया सुद्धा माझ्या वैयक्तिक सेवेसाठी मी वापरत नाही. भले मी सेवा देवाचीच करतोय तरी सुद्धा त्या दशांशवर माझा अधिकार नाही. त्या दशांशवर केवळ परमेश्वराचा अधिकार आहे आणि मंडळीचा अधिकार आहे. हालेलुया. माझा सगळा दशांश आमच्या मंडळीमध्ये जमा होतो. तिथला 1 रुपया सुद्धा मी माझ्यासाठी वापरत नाही. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पगारातला इतर पैसा जो असतो ना, तो मी माझ्या सेवेसाठी वापरतो.
हालेलुया. तुमचा दशांश तुम्ही वापरू शकत नाही. भले तुम्ही काही लोकांना मी पाहिलेले आपला दशांश गोळा करतात, विधवांना साड्या घेऊन देतील, गरिबांना मदत करतील, याला ते करतील, काहीच नाही. देवाचं वचन म्हणतं तुमचा दशांश देवाच्या भांडारात आणा. हालेलुया. तुमचा अधिकार नाही तुमच्या दशांशवर की तुम्ही काही पण कराल. तुमचा अधिकार नाही की तुम्ही याला त्याला वाटत सोडाल. देवाचं वचन म्हणतं मलाकीच्या पुस्तकामध्ये की परमेश्वराच्या भांडारामध्ये अन्न असावं आणि म्हणून दशांश देवाच्या भांडारातच आला पाहिजे. तुम्ही काहीच करू शकत नाही त्या पैशाचं. हालेलुया. मंडळी ठरवेल काय करायचं. आमेन. सरळ देवाच्या भांडारात टाकायचं. मी तुम्हाला सांगतो अनेक लोक लबाड्या करतात का? कारण अजून सुद्धा सत्याचा आत्मा भेटलेला नाही. सत्याचा आत्मा आपल्याला भेटलेला. समजतं मी काय सांगतो? हालेलुया. 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 ज्या दिवशी सत्याचा आत्मा तुम्हाला भेटेल मी तुम्हाला सांगतो तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने तिची उपासना करायची. आमेन. येशूच्या शिष्याने त्याला म्हटलं प्रभूजी आम्हाला प्रार्थना करणं शिकवा. येशूने त्यांना प्रार्थना करायला शिकवली. आजच्या पिढीमध्ये आजच्या मंडळीमध्ये सुद्धा प्रार्थना आपल्याला जमत नाही, आराधना आपल्याला जमत नाही, वचन वाचणं आपल्याला जमत नाही. आपल्याला शिकण्याची गरज आहे. आणि तुम्हाला कोण शिकवेल? केवळ कोण शिकवेल? देव. आणि देव कसा शिकवेल? कोणाद्वारे शिकवेल? पवित्र आत्म्याद्वारे. बोला कोणाद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. देवाकडे कृपा मागा की त्याने तुम्हाला पवित्र आत्मा द्यावा. पाण्याने बाप्तिस्मा झालेला असेल पण आत्म्याने जर बाप्तिस्मा नाही झाला तर तुम्ही त्याची उपासना आत्म्याने सच्चाने करू शकत नाही. देवाला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही. बायबल देवाचं वचन म्हणतं योहान जे आपण वाचलं योहान 4:24 काय म्हटलेलं आहे तिथं? योहान 4:24 देव आत्मा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आमेन. देव आत्मा आहे म्हणून तुम्ही त्याची उपासना आत्म्याने सच्चाईने करा. हालेलुया. देहाने तुम्ही देवाला खुश करू शकत नाही. आत्म्याने सच्चाईने. एक वचन वाचू आपण रोमकरासपत्रेचा 8वा अध्याय. रोमकरासपत्रेचा 8वा अध्याय आणि 26 वचनापासून वाचू. बायबल असं म्हणतं तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावतो. हालेलुया. अशक्तपणा म्हटलेले आपण सगळेजण अशक्त आहोत. भले शरीराने नसून पण स्वभावाने विचाराने. तुम्हाला माहिती का अशक्तपणा कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? अशक्त जो असतो ना तो स्वतः उभा राहू शकत. त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कोणीतरी हातभार लावावा याची गरज असते. कोणीतरी टेका द्यावा. एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याला धरून चालवावं लागतं. बरोबर आहे की नाही? कारण तो स्वतः चालायला गेला तर काय होत नाही? चक्कर येऊन पडून जाईल. म्हणून जो व्यक्ती आजारात उठतो ना त्याला लोक हातभार लावतात, त्याला हात धरून चालवतात. तुम्हाला माहिती आज सुद्धा आपल्याला हातभार लावून चालवण्याची गरज आहे. कारण आपण आत्मिक जीवनात काय झालेलो आहोत? अशक्त. मला काय झालेलो आहोत? स्वतः हात नाही. मी तुम्हाला सांगतो आज अनेक लोक प्रार्थनेचं जीवन नाहीये. अनेक लोक वचन वाचत नाही. अनेक लोक देवाच्या उपस्थितीमध्ये बसत नाही. अनेकांचं जीवन आत्मिक रीतीने पूर्णपणे अशक्त झालेलं आहे. आणि हे देवाला चांगलं माहितीये की तुम्ही स्वतः चालू शकत नाही, तुम्ही स्वतः बदलू शकत नाही, तुमचा स्वभाव बदलू शकत नाही, तुमच्या सवयी सुटू शकत नाही. कारण मनुष्य अशक्त आहे. तो स्वतःहून काहीच नाही करू शकत. त्याला गरज आहे की कोणीतरी मला मदत करावी. त्याला गरज आहे कोणीतरी मला याच्यातून काढावं. अनेक लोक विचार करतात की मी तंबाखू सोडून देईल, मी दारू पिणं सोडून देईल, पण सुटतच नाही. याचं कारण आहे की तुम्ही अशक्त आहात. तुम्ही स्वतः काहीच नाही करू शकत. हालेलुया. दारू सोडण्यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण तोच तुम्हाला हातभार लावेल. चुकीचे विचार काढण्यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण तोच त्या गोष्टी तुमच्यातून काढेल. वाईट सवयी माझ्यामध्ये असतील तर त्या वाईट सवयी सोडण्यासाठी सुद्धा मला पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण मी अशक्त आहे. मी स्वतः काही करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. टीव्ही बघण्याची सवय, पिक्चर बघण्याची सवय, पिक्चरचे गाणे ऐकण्याची सवय सुटतच नाही. गाणे सुटत माहिती का? कारण मी अशक्त आहे. मी स्वतः सोडू शकत. म्हणून मला पवित्र आत्म्याची गरज आहे.
आमेन. जेव्हा देवाचा आत्मा येईल तो मला या गोष्टीमधून सोडेल. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, काय म्हणते सिस्टर, परत एकदा तेच वचन वाचा. तसेच आपल्या आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आमेन. जिथं तुम्ही अशक्त असतात ना तिथं पवित्र आत्मा तुम्हाला हातभार लावतो. तो तुम्हाला पडू दे, तो तुम्हाला सांभाळून चालवतो. आमेन. आमेन. किती केलं ना तरी सुद्धा ह्या व्यक्तीबद्दलचा विचार, राग माझ्या मनातून जात नाही. अनेक लोक असतात वर्षानुवर्ष राग घेऊन जगतात, मंडळीमध्ये एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही. अनेक लोक असे असतात की काही महिने झाले त्यांनी अजून एकमेकांना सलाम केलेला समोर येताना पाहतात, रस्ता बदलून घेतात. आहेत का नाही असे काही? असतात का नाही सांगा ना, असतात का नाही? हे अशक्त लोक आहेत. हे काय आहे? अशक्त. एकमेकांना शत्रूला सलाम करण्यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याची कृपा लागते. आमेन. शत्रूवर प्रेम करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा लागते. कोणी एका गालावर मारतं, दुसरा गाल पुढे कर, देवाचं वचन म्हणतं. हे सहन करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा लागते. लोकांची निंदा ऐकून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा लागते. तुमच्याबद्दल लोक वाईट बोलतील ते बचवण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा लागते. तुमच्या शत्रूवर प्रेम करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा लागते. क्षमा करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा लागते. बायबल म्हणतं की प्रभू येशूचे शिष्य म्हणते, प्रभूजी आम्ही कितीदा क्षमा करावी? एकदा, दोनदा का सातदा? येशू म्हणतो 7दा नाही म्हणत मी, 7च्या 70 वेळा क्षमा कर. आमेन. एका दिवसात कितीदा क्षमा कर? 7च्या 70 वेळा. हालेलुया. इतक्यांदा क्षमा कर म्हणतो प्रभू. आपण तर एकदा सुद्धा करत नाही, कारण आपण अशक्त आहोत. तुला काय आहोत? म्हणून आपल्याला कोणाची गरज आहे? पवित्र आत्म्याची. बोला, कोणाची गरज आहे? जर तुम्ही क्षमा नाही करू शकत तर तुम्ही अशक्त आहात. जर तुम्ही क्षमा नाही करू शकत अजून सुद्धा तुम्ही उभे नाही. जर तुम्ही क्षमा नाही करू शकत आत्म्याने आणि सच्चाईने देवाची उपासना करू शकत. आमेन. आमेन. सख्या भावावर प्रेम नाही, सख्या बहिणीचं एकमेकांवर प्रेम नाही, सासू सुनेचं एकमेकांशी जमत नाही, नवरा बायकोचं एकमेकांशी जमत नाही, लेकरांचं आई वडिलांसोबत जमत नाही. अरे एकाच घरामध्ये राहून सुद्धा एकमेकांचं तोंड बघत नाही, एकमेकांशी बोलत नाही. मला सांगा ना, आपण कोणतं जीवन जगतोय? याला म्हणता अशक्तपणा, की तुम्ही अशक्त झालेले आहात. तुम्हाला कोणाची गरज आहे? पवित्र आत्म्याची. बोला, कोणाची गरज आहे? म्हणून तुम्ही बदलत नाही. हालेलुया. 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 कठीण नाहीये, सोपं आहे. पण तुम्हाला कठीण आहे, देवाला सोपं आहे. आमेन. मनुष्यासाठी सगळ्या गोष्टी कठीण आहेत, देवासाठी सगळ्या कठीण गोष्टी सोप्या. आमेन. तुम्हाला वाटतं कसं काय क्षमा करू, तुम्हाला वाटतं कसं काय सहन करू, तुम्हाला वाटतं कसं काय क्षमा करू, मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला वाटतं, पण देवाच्या दृष्टीने बघा सगळं सोपं. आमेन. येशू ख्रिस्ताला लाथा भुक्याने मारलं गेलं, तोंडावर थुंकलं गेलं, चपडाका मारल्या गेल्या, भुक्या मारल्या गेल्या, काठीने मारलं गेलं, चापकाने मारलं गेलं, तरी येशूने वधस्तंभावर सगळ्या लोकांना काय केली? हे बाबा, हे काय करतात त्यांना कळत नाही, यांना काय कर, क्षमा कर. आमेन. तुम्हाला माहिती येशूने क्षमा कोणाला केली? ज्यांना काही कळत नाही त्यांची क्षमा केली. आता मला तुम्ही सांगायचे, इथे लोक बसलेले आपल्याला कळतं का कळत नाही? बायबल वचन कितीदा ऐकलंय आतापर्यंत? दर रविवारी देवाचा दास तुम्हाला वचन शिकवतो ना, अनेक मोठमोठ्या मिटिंगांना जातात ना, कन्व्हेन्शनला जातात ना, एरिया मिटिंगला जातात, देवाच्या दासांना बोलवतात, अनेक प्रचारक येऊन प्रचार करून जातात. मग सांगा मला, आपल्याला समजलंय का नाही समजलं अजून? बोला बघा. येशूने क्षमा त्या लोकांची केली की ज्यांना काही समजत. हे बाबा यांना क्षमा करतात, हे काय करतात त्यांना कळत. इथं सगळे कळणारे लोक बसलेले, काय देऊन क्षमा करेल आपल्याला? क्षमा त्यांच्यासाठी होती की ज्यांना कळत नाही. ज्यांना कळत असून चुकता येतात त्यांना क्षमा नाही, कारण आपल्याला सगळं कळतं. आपण वचन ऐकतो, अनेक ऐकले आतापर्यंत, अनेक देवाचे दास येऊन शिकवून गेले, आणि दर रविवारी पण आपण तेच ऐकतो, तरी सुद्धा कळतं पण वळत, तरी कसं वागत नाही. हे लक्षात घ्या. देवाची परीक्षा पाहू नका प्रिया. देवाकडून कृपा मागा
की त्याने तुम्हाला पवित्र आत्मा द्यावा आणि त्या पवित्र आत्म्याने तुमच्या अशक्तपणामध्ये हात टाकावा. हालेलुया. कारण हा स्वभाव बदलणं केवळ देवाला शक्य आहे. आमेन. म्हणून बायबल असं म्हणतं की देवाचा आत्मा आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावतो. पुढे वाचा. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. आमेन. सुंदर लिहिलेले वचन की आपण योग्य प्रार्थना कशासाठी करावी हेच आपल्याला माहिती नाही. कोंबड्या बकऱ्या गाई म्हशी यांच्यासाठी प्रार्थना करतो. कोंबडीने अंड दिलं तिच्यासाठी प्रार्थना करतो. म्हशीचं दूध कमी झालं तिच्यासाठी प्रार्थना करतो. घर बांधायचं त्याच्यासाठी प्रार्थना करतो. शेतात चांगलं उत्पन्न यावं त्याच्यासाठी प्रार्थना करतो. मुलांना चांगली नोकरी लागावी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. चांगली बायको भेटावी म्हणून प्रार्थना करतो. लेकरं व्हावे म्हणून प्रार्थना करतो. आपल्या सगळ्या प्रार्थनेच्या विरुद्ध एवढ्याच तुम्हाला सांगतो. म्हणून बायबल म्हणतं तुम्ही योग्य प्रार्थना कशासाठी करावी हेच तुम्हाला माहिती नाही. हे कोण शिकवेल? हे कोण शिकवेल? पवित्र आत्मा. आमेन. का खरी गरज काय आहे मला? हालेलुया. जर मी आशीर्वादित नाही तर काहीतरी चुकत आहे का नाही? म्हणून मी आशीर्वादित नाहीये. अब्राहमाने कधीच प्रार्थना नाही केली की देवा मला आशीर्वाद दे. अब्राहमाने कधीच प्रार्थना नाही केली की माझी गुरंढोरं वाढू दे. अब्राहमाने कधीच प्रार्थना नाही केली की लोटापेक्षा मला आशीर्वादित कर. फक्त अब्राहम देवाच्या इच्छेप्रमाणे चालत राहिला. देवाने त्याला आशीर्वादित केले. आमेन. मागावं नाही लागत. देव सगळं देतो पण योग्य ते मागा. हालेलुया. देवा मला तुझ्या इच्छेप्रमाणे चालायला शिकव. तुला आवडेल असं जीवन जगायला शिकव. विश्वासात वाढव. चांगल्या प्रार्थना करा. की आपल्याला कळतच नाही का? कारण देवाचा आत्मा अजून आपण प्राप्त केलेला. जेव्हा देवाचा आत्मा तुम्ही प्राप्त कराल तो आत्मा तुम्हाला शिकवेल की योग्य प्रार्थना कशासाठी करावी. आमेन. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो असे दिवस येत आहेत की खरे उपासक आत्म्याने आणि सच्चाईने माझी उपासना करतील. आमेन. आमेन. विचार करा. इथून सुरुवात आहे. नुसती बडबड करणं म्हणजे प्रार्थना नाहीये. देवाच्या इच्छेप्रमाणे मागणं म्हणजे प्रार्थना. हालेलुया. हीच प्रार्थना परमेश्वर ऐकतो. म्हणून तिथं म्हटलेले वाचा परत सिस्टर. हे आपल्याला ठाऊक नाही पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य करण्याने मध्यस्थी करतो. आमेन. जरी तुम्हाला माहिती नसेल पण जर देवाचा आत्मा तुमच्याकडे असेल ना तो आत्मा आतून देवाकडे प्रार्थना करतो. हालेलुया. त्याला माहिती कोणासाठी प्रार्थना करायची. त्याला माहिती कशासाठी प्रार्थना करायची. आत्मा अनिर्वाच्य करण्याने प्रार्थना करतो. हालेलुया. पुढे वाचा. आणि अंतर्यामे पारखणाऱ्या ह्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे देवाला ठाऊक आहे. हालेलुया. देव आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या मनाकडे लक्ष देतो. आमेन. तुम्ही किती चांगलं बोलतात याच्याकडे परमेश्वर नाही बघत. तुमच्या मनात किती चांगल्या गोष्टी आहेत हे देव बघतो. हालेलुया. कारण बोलण्याने माणूस फसवतो पण मनाने फसू शकत नाही. इथं जे आहे ना प्रियानो ते देव वाचतो. हालेलुया. बाहेरून काय वागतो, बाहेरून काय चालतो, बाहेरून कसा आहे परमेश्वर त्या गोष्टी बघत नाही पण आतून कोणत्या गोष्टी आहेत ना हे आत्मा देवाला सांगत असतो. हालेलुया. कारण अंतर्यामी पारखणाऱ्याला या सगळ्या गोष्टी आत्म्याचा अनुभव ठाऊक आहे देवाचं वचन म्हणतो. पुढे वाचा. कारण हा पवित्र आत्मा परत एकदा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. कोणाच्या मर्जीप्रमाणे? तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. तो प्रार्थना कोणाच्या मर्जीप्रमाणे करतो? देवाच्या. पवित्र आत्मा प्रार्थना कोणाच्या मर्जीप्रमाणे करतो? देवाच्या. आणि आपण प्रार्थना कोणाच्या मर्जीप्रमाणे करतो? आपल्या. मला जे वाटेल ते मागतो मी देवाकडे. माझी मर्जी आहे मला पूर्ण करायची. पण ज्या दिवशी पवित्र आत्म्याने प्रार्थना करायला लागल ना तुमची मर्जी बाजूला ठेवून द्या. स्वतःसाठी प्रार्थनाच करणार. हालेलुया. आपली प्रार्थना आपल्यासाठी असते, आपल्या परिवारासाठी असते, आपल्या गरजांसाठी असते. पण जेव्हा देवाच्या आत्म्याने प्रार्थना कराल ना तुमची प्रार्थना दुसऱ्यांसाठी नाही.
हालेलुया. शेजाऱ्यासाठी रडाल, नातेवाईकांसाठी रडाल, तुमचे शत्रू जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठी तुम्ही रडाल, त्यांच्यासाठी क्षमा कराल, त्यांच्यासाठी प्रार्थना कराल. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस देवाच्या आत्म्याने तुम्ही प्रार्थना करायला लागाल ना, ती देवाच्या मर्जीप्रमाणे राहील. कोणाच्या मर्जीप्रमाणे राहील? याला म्हणता आत्म्याने आणि सच्चाई. हालेलुया. आपल्या प्रार्थना फक्त आपल्या सोयीच्या असतात, आपल्यासाठी असतात. आपल्यासाठीच आपण प्रार्थना करतो. शेजारचा मरत का असेल तरी आपण एक शब्दाची प्रार्थना करणार. नाव ठेवू आपण की मरून जाईल तरी सुधारणार नाही, नरकातच जाईल. बोलणं सोपं आहे, न्याय करू नका, प्रार्थना करा. हालेलुया. दुसऱ्याला दोष लावणं कठीण सोपं आहे, पण लक्षात घ्या तिथून बाहेर काढणं कठीण आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करा. या गोष्टी आपल्याला होत का नाही? कारण अजून आपण देवाचा आत्मा प्राप्त केलेला नाही. मी सांगतो, हात थरथर कापणं म्हणजे देवाचा आत्मा मिळाला असं होत नाही. मोठ्याने ओरडणं म्हणजे देवाचा आत्मा मिळाला असं होत नाही. कोणत्या देवाच्या दासांना, मोठ्या दासांना आजपर्यंत तुम्ही असं थरथर कापताना पाहिले सांगा? जे मोठे मोठे प्रचारक येतात आपल्या नवापूर भागामध्ये किंवा जे सेवक येतात, अशा कोणत्या सेवकांना तुम्ही मोठ्याने हात पाय थरथर करताना पाहिले नाही? एवढा पवित्र आत्मा तर त्यांना पण नाही जेवढं तुम्हाला मिळाले नाही. जेवढे उड्या मारतात, जेवढे तुम्ही ओरडतात, जेवढे हातपाय थरथर करतात, एवढा जर पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला तर तुम्ही जगाला हलवून सोडायला पाहिजे होता आतापर्यंत. समजतंय मी काय सांगतोय? देवाचा आत्मा हातपाय थरथर कापवण्यासाठी नाहीये, हृदय थरथरण्यासाठी आहे. आमेन. ज्या व्यक्तीला देवाचा आत्मा मिळतो त्याचं हृदय थरथरायला लागतं, त्याचं हृदय कापायला लागतं, त्याचं अंतःकरण हलून जातं. परमेश्वर आतून बदलतो. हालेलुया. बाहेरून दाखवत नाही, आतून दाखवतो. आमेन. पवित्र आत्म्याची सुरुवात ही पहिल्यांदा आतून होते, नंतर बाहेरून दिसते. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाच्या आत्म्याला समजून घ्या, कारण जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करू शकत, तुम्ही प्रार्थना करू शकत नाही, वचन वाचू शकत नाही, तुम्ही उपवास सुद्धा करू शकत नाही, तुम्ही गीत सुद्धा त्याला आवडेल अशी गाऊ शकत. नुसते गाणं जे तुम्ही गातात म्हणजे देव ऐकतोय असं होत नाही, पण जेव्हा आत्म्याने गातात ते देव ऐकतो. हालेलुया. बायबल असं म्हणतं, जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं कोण आहे? मी आहे. बरोबर आहे ना? काय म्हटलेले वचनात? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. एकट्या मनुष्यासोबत का नाही बरं परमेश्वर? तो असं का नाही म्हणत जिथे एकटा माझ्या नावाने बसलेला आहे तिथं पण मी आहे असं म्हणतंय का? कमीत कमी किती पाहिजे? कमीत कमी किती पाहिजे? तर मी त्यांच्यामध्ये आहे. हालेलुया. मग याचा अर्थ मी एकटा प्रार्थनेला बसलो तर देव माझ्यासोबत नसेल का? जर मी एकटा प्रार्थनेला बसलो तर देव माझ्यासोबत नसेल का? वचनात असं म्हटलेलं आहे जिथं दोघे किंवा तिघे, एकट्याचं म्हटलेलंच नाही. वचन म्हणतं दोघे किंवा तिघे असतील तर मी आहे. मग मी एकटा जर प्रार्थनेला बसेल तर तिथं देव आहे का नाही? कसं काय? मी तर एकटाच आहे. इतर एकटाच बसलो ना, देव कसं काय येईल? कारण वचनच म्हणतं देव वचनाच्या विरोधात जात, वचनाच्या बाहेर परमेश्वर काही काम करत नाही. मग मला गरज आहे की मी एकटा प्रार्थना करू शकत नाही, म्हणून दुसरा पवित्र आत्मा माझ्यासोबत बसला पाहिजे. आमेन. दुसरा व्यक्ती कोण आहे? पवित्र आत्मा, जो माझ्यासोबत असलाच पाहिजे तर देव माझ्यासोबत राहील. आमेन. एकटी प्रार्थना करा काहीच फायद्याची नाही, पण दुसरा व्यक्ती म्हणजे पवित्र आत्मा. मनुष्य असो नसो चालेल, कोणी व्यक्ती असो नसो चालेल, पण पवित्र आत्मा हा तुमच्या सोबत बसलाच पाहिजे तर तुमची प्रार्थना देव ऐकते. हालेलुया. तर परमेश्वर तुमच्या सोबत असेल. जर पवित्र आत्मा तुमच्या सोबत बसला नाही तर परमेश्वर सुद्धा तुमच्यामध्ये उतरणार आणि तो तुमची प्रार्थना ऐकणार. म्हणून कमीत कमी किती लोक? दोघे. हालेलुया. दोघे म्हणजे कोण कोण? मी आणि पवित्र आत्मा. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? एकट्याची प्रार्थना देवापर्यंत जात आणि देव त्या प्रार्थनेत उतरून येत. आपल्यासोबत कोण असला पाहिजे? आपल्याला वेळ नसतो, देवाच्या आत्म्याला नेहमी वेळ आहे.
हालेलुया. तो नेहमी बसायला तयार आहे आपल्यासोबत प्रार्थनेला. प्रॉब्लेम आपला आहे कारण आपल्याला वेळ भेटत नाही. आपल्याला वेळ भेटत. पंतप्रधानानंतर आपलाच नंबरला खूप जबाबदारी आहे आपली. आम्हाला वेळच भेटत. खायला वेळ आहे, नवापूरला जायला वेळ आहे, बाजारात जायला वेळ. लग्नाला जर गेले सकाळी 10चे निघतात. लग्न किती वाजता लागतं आपलं सांगा मला? किती? इकडच्या डोळ्याचं ताजळ घामाने इकडे येऊन जात. समजते मी काय सांगतोय? एवढा घाम चालतो, एवढा घाम चालतो, तरी त्या घामात तसेच बसून राहतात. कशासाठी? लग्न. टाइम कितीचा असतो लग्नाचा? 12:30. लागतं कितीला? 3ला. सगळ्यात लबाड लोक दिसतील लोक. एक नंबरचे लबाड. लग्नाच्या मीटिंगचा टाइम 7:30चा असतो. रात्री किती वाजतात? मी काही मीटिंग केल्या ना आजपर्यंत भोवऱ्याला. टाइम कितीचा बघा तुम्ही, त्या पत्रिकेत टाकलेला असेल टाइम 6:30 किंवा 7 जास्त. सुरू केव्हा होते लग्नाची मीटिंग? 8, 8:30 ना. लग्नाचा टाइम कितीचा असतो? 12:30. लागतं कितीला? 3, 4 वाजता. काही काही ठिकाणी तर असे रेकॉर्ड ब्रेक झालेले 5, 5:30ला पण लग्न लावतात. हालेलुया. किती लबाड्या करा मला सांग. सगळ्या जगाशी खोटं बोलतात ना. 12:30ला लग्न आहे असं लावतात. कितीला? 3 वाजता. मीटिंगचा टाइम 6:30ला. सुरू केव्हा होते? 8 वाजता. किती धडधडीत लबाड्या करतात, पिऊन लबाड्या करतात आणि म्हणतात मी ख्रिस्ती आहे. कशाला? तुम्हाला देवाचा आत्माच प्राप्त झाले. तुम्ही लबाड्याच करताय. लहान सहान गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतं? एक चूक देव माफ करेल म्हणजे 1000 चुका हे पाप आहे आणि एक चूक पाप नाही का? नाही का? मग लबाड, बायबल देवाचं वचन म्हणतं सैतान हा लबाडीचा बाप आहे. मला काय आहे? लबाडाचा काय आहे तो? सैतान. आणि जे लबाड्या करतात ते त्याचे काय? जे लबाड्या करतात ते त्याचे काय? पिल्लं. मला काय? पिल्लं, त्याचे मुलं. म्हणून तर योहान म्हणतो ना, अरे सापाच्या पिल्लांनो. काय म्हणतो योहान? अरे सापाच्या पिल्लांनो. 12:30चा टाइम देतात आणि 3ला लग्न लावतात. अरे सापाच्या पिल्लांनो. 6:30चा टाइम देतात आणि 8ला सुरू करतात. अरे सापाच्या पिल्लांनो. 8:30ला चर्च असतं, 9ला येतात. अरे सापाच्या पिल्ला. किती लबाड्या करा कारण देवाचा आत्मा नाही. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय? करायला असून लबाड्या करा. त्याच्याशिवाय मी काय म्हणतो 3ला लग्न लावायचं ना तुम्हाला. 3चाच टाइम टाका. कितीचा टाइम टाका? कशाला लबाड्या करता? 12:30चा टाइम टाकून 3ला लग्न लावा. 3लाच लावा ना. ज्याला यायचं तो इकडे राहील. नाही तर खाली नाही लिहून टाकायचं आम्हाला पटेल तेव्हा लावू, तुम्हाला यायचं ते या. टाइमच टाकू नका. फक्त खाली एक टिप लिहा. काय? आम्हाला पटेल तेव्हा लावू, तुम्हाला यायचं तर या. मग जो आला तो आला. लोकांना धडधडीत बसवतात. तो बिचारा माणूस बस. आता तरी तेव्हा तरी लागली 12:30ची 1 झाली, 1चा 1:30 झाला. वरून ऊन तापतंय, उष्णता येते, घाम निघतोय, पाणी पण कोणी विचारत नाही. जेवण 3 वाजेला भेटेल आणि तसंच भूक घेऊन बसलेला आहे. कोणत्या अपेक्षेने? 2 घास खायला मिळतील. कशाला खायला मिळतील? कशाला काय? त्याची भूक मरून जाते 3 वाजेपर्यंत. तो म्हणतो आता उद्या थोडा वेळ झाला काय खायचा? जो आशीर्वाद द्यायला आलेला असतो तो श्राप देऊन निघून जातो. लोकांना का बोलवतात तुम्ही सांगा मला? लग्नाला काय द्यायला? खरंच देत असेल का 3 वाजता तो आशीर्वाद? 3:30 वाजता भर उन्हामध्ये बसलेला आहे तो, पूर्ण गरम होऊन गेला, सगळं घामाने लथपथ झाला. एवढा दिवो मारून आलेला होता, आता घामाचा वास सुटलेला आहे. 2-4 कामं करायचे होते ते सगळे राहून गेले. मला सांगा 3 वाजता तो खरंच तुम्हाला आशीर्वाद देईल का? तो आशीर्वाद द्यायला होता तो म्हणजे मराठे तिकडं तुमच्यामुळे माझा पूर्ण दिवस वाया गेला. हालेलुया. खरे पटते बोला. खरे लबाड कोणाची बोलेत लबाड सांगा? अरे सापाच्या पिल्लांनो. उगाच नाही म्हणत किंवा लबाड्या बंद करा. आमेन.
आपण सत्याचे आहोत. बोला कोणाचे आहोत? सत्याचा आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये घेऊन जाईल. हालेलुया. वेळेचं महत्व, वेळेचं जाऊ द्या, जे बोलतात ते करा, माझं एवढंच म्हणणं आहे. हालेलुया. तुम्ही 5 वाजता लावायला लागतं, मला काही घेणं नाही, 5चाच टाइम टाका. हालेलुया. 4चं लावा, 4चाच टाइम टाका, पण 12:30चा टाकून 3ला लावू नका, ते खोटं बोलणं आहे. हालेलुया. 6:30चा मीटिंगचा टाइम टाकून 8ला सुरू करू नका, ती नवाळी आहे. जे कराल तेच टाका. हालेलुया. ह्या सवयी ख्रिस्ती लोकांमध्ये तरी दिसायला नको, कारण देवाने तुम्हाला जगापासून काय केलेलं आहे? वेगळं केलं. कुठे वेगळे पण आपल्याला ते तरी लवकर लावतात, आपण त्याच्यापेक्षा लेट. आपण त्याच्या मी विचार करतो नेमकं टाइम का होतो. बँड लावत नाही, आपण बँड लावत, बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे बँड नसतं, पण नेमकं 3 वाजायचं कारण काय? तयारी करतात ना, एवढी तयारी करतात, यांना 2 दिवस अगोदरच सुरू करून द्यायचं नाही तुम्ही तयारी. नाही तर रात्री पहाटे 5 वाजता उठून यांना तयारीला लाभ. बँड नाही, काही नाही, तरी नेमका एवढा टाईम होतो. नवरदेव नवरी पण तयारी करतात आणि जेवढे आलेले असतात ते पण त्यांच्यासोबत तयारीला जातात केलेलं. बिचारे मास्टर कोड घालून येतात असं लग्न लावायला, भर उन्हामध्ये काय घालून येतात. मास्टर त्यांना त्यांचा जीवालाच माहिती काय त्रास होतो, कारण उष्णतेत कोड घालून करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? नाही. बिचारे अनाउन्सच करतात, या रे लग्नाची तयारी झालेली, लोक नाक काढलेले, वधूवरांनी लवकर या, लवकर मंडपामध्ये या. कोणीच लक्ष देत, कोणीच लक्ष देत नाही, बिलकुल नाही. त्या दिवशी देवाच्या नावाला अजिबात किंमत नसते, अजिबात किंमत राहत. कारण नवर देव असतो. नवर काय असतो? नवरा त्या दिवशी काय असतो? देव. त्या देवासमोर बाकी सगळे देव गेले, हा एकटा देव असतो. त्याला पटेल तेव्हा येईल, तुला बसायचं बस तिथं जा. समजते मी काय सांगतो? म्हणून ते विदर्भी लोकांनी देव करून ठेवलाय त्याला, आपण पण तसंच करून ठेवलं त्याला देव, एका दिवसाचा देव. समजते मी काय सांगतोय? लबाड्या बंद करा, सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हाला सर्व शिकवेल देवाचं वचन. बऱ्याचदा हे सत्य आपल्या जीवनामध्ये नाही, म्हणून आपण अजून सुद्धा देवाच्या जवळ जाऊ शकत, त्याची उपासना करू शकत. पण प्रभू येशू असे दिवस आहेत, खरे उपासक आत्म्या आणि खरेपणाने त्याची आराधना करतात. आमेन, आमेन. आत्म्यालाच त्याचा मनोभाव ठाऊक आहे. परमेश्वराचं वचन पुढे वाचा. पहिले करिन्थियाचा 2रा अध्याय, पहिले करिन्थियाचा 2रा अध्याय वचन 9 पासून पुढे वाचा. फरक असे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करण्यासाठी तयार केल्या आहेत, त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाहीत व माणसाच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले. देवाने आपल्यासाठी अशा गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत ज्या डोळ्यांनी कधी पाहिल्या नाही, कानांनी कधी ऐकल्या नाही, मनात सुद्धा आल्या नाही. अशा गोष्टी देव तुम्हाला देऊ इच्छितो. हालेलुया. पण आपण प्रार्थना कोणत्या गोष्टीसाठी करतो? जे डोळ्यांनी पाहिलेले, जे कानांनी ऐकलेले, त्याच्या मनात आलेला. हालेलुया. घर पाहिजे, गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, सोनं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, या सगळ्या प्रार्थना ज्या आहेत ना, डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी संदर्भात आहे. पण बायबल म्हणतं जे डोळ्यांनी आजवर पाहिलं नाही, जे कानांनी आजवर ऐकलं नाही, जे तुमच्या मनात सुद्धा आलं नाही, ते देवाने तुमच्यासाठी देण्यासाठी सिद्ध केलेलं आहे. हालेलुया. ते आपण कधीच मागत नाही. पुढे वाचा. पण देवाने आपल्या आत्म्याकडून या आम्हाला प्रगट केल्या, पण देवाने आपल्या आत्म्याद्वारे त्या आपल्याला प्रगट केल्या. हालेलुया. आत्म्याद्वारेच तुम्हाला देवाच्या गोष्टी कळू शकतील, नाही तर कळू शकणार. जे गाडी बंगला पैसा मागतात ना, ते अजून देवाच्या आत्म्याने भरलेले नाहीयेत. जे स्वर्गीय गोष्टी मागायला सुरुवात करतात ते देवाच्या आत्म्याने चाललेले आहेत. आमेन. पुढे वाचा. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा देवाच्या खोल गोष्टीचा शोध करतो. आत्मा हा देवाच्या गूढ गोष्टींचा सुद्धा शोध करतो. हालेलुया. आत्म्याला स्वर्गातल्या गोष्टी माहिती आहेत आणि तुम्हाला फक्त जगातल्या माहिती आहेत. समजतंय का मी काय सांगतोय? तुम्हाला आणि मला फक्त जगातल्या गोष्टी माहिती आहेत. आत्म्याला कुठल्या गोष्टी माहिती आहेत?
म्हणून तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल तुम्ही जगातल्या गोष्टींबद्दल कराल, पण जेव्हा आत्मा प्रार्थना करेल तेव्हा तो कुठल्या गोष्टीबद्दल करेल? स्वर्गातल्या. आमेन. तो देवाच्या सगळ्या गुड गोष्टी सांगतो. पुढे वाचा. कारण मनुष्याचा जो आत्मा त्याच्या आत आहे, जो मनुष्याचा आत्मा त्याच्या आत आहे, त्याच्याशिवाय जो मनुष्यातल्या गोष्टी जाणतो, त्याच्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी जाणणारा असा मनुष्यामध्ये कोण आहे? असा मनुष्यामध्ये कोण आहे? पुढे. याचप्रमाणे की देवाची गोष्टी देवाच्या आज्ञा वाचून, तसंच देवाच्या गोष्टी देवाच्या आज्ञा वाचून कोणीही ओळखल्या नाही. कोणीही ओळखल्या नाही. हालेलुया. हालेलुया. देवाच्या गोष्टी जाणण्यासाठी देवाचा आत्मा असणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. मग देवाला ओळखायचं असेल आणि देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाचा आत्मा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कळेल की देवाला काय आवडतं आणि काय आवडत. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो की असे दिवस येतील की खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने उपासक. हालेलुया. तुमच्या बुद्धीने नाही, तुमच्या समजेने नाही, तुम्हाला काय कळतं काय नाही कळत याच्याने नाही, पण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल तो तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवेल. हालेलुया. प्रार्थना कशी करायची, वचन कसं वाचायचं, उपवास कसे करायचे, आराधना कशी करायची, उपासना कशी करायची, या सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा आपल्याला शिकवेल. आमेन. शिकवण्याची गरज आहे, तुम्ही स्वतः शिकू शकत नाही. हालेलुया. अनेक लोक विचार करतात कसं काय 2 तास प्रार्थना करायची, कसं काय 1 तास प्रार्थना करायची, आमची तर 10 मिनिटाच्या पुढे जातच नाही. आमची प्रार्थना 10 मिनिटाच्या पुढे जात नाही. मी नाही शिकवू शकत, पण जेव्हा पवित्र आत्मा मिळेल ना तो तुम्हाला शिकवेल तर तुम्ही तास उठणार. हालेलुया. 1 तास कसा निघून जाईल तुम्हाला कळणार नाही, 2 तास कसे निघून जातील तुम्हाला कळणार नाही, पण हे मी नाही शिकवू शकत. हे कोण शिकवेल? पवित्र आत्मा. आमेन. तो आत्मा देवाकडे मागा. आतापर्यंत सगळं जग मागत आले तुम्ही, पण आज देवाकडे एक उत्तम गोष्ट मागा की देवा तुझा आत्मा आम्हाला दे की त्याने आम्हाला सच्ची आराधना आणि उपासना करणं शिकवावं. हालेलुया. जेणेकरून देव आम्हाला ओळखायला लागेल. आमेन. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याची उपासना करू. आमेन. बायबल असं म्हणतं अशा उपासकांना देव शोधत. काय करत आहे? कोण शोधत आहे? तुम्ही आत्म्याने उपासना करा, तुम्हाला देवाला शोधण्याची गरज नाही, देव तुम्हाला शोधेल. हालेलुया. देवाला तुमचं नाव कळून जाईल, परमेश्वर स्वतः तुमच्यापर्यंत येईल ही देवाची इच्छा, कारण देव अशा उपासकांना शोधत. हालेलुया. हालेलुया. आत्म्याने आणि सच्चाईने परमेश्वराचा. मी तुम्हाला सांगतो जीवन तर बदलेलच, स्वभाव बदलेल, सवयी बदलतील, सर्व चुकीच्या गोष्टी बदलून जातात. एवढंच नाही, आपली प्रार्थना बदलेल, आपलं वचन वाचणं बदलेल, आपलं उपवास करणं बदलेल, आपली आराधना करणं बदलेल, आपलं गीत गाणं बदलेल, आपलं देवासोबत चालणं सुद्धा बदलून जाईल. आमेन. फक्त आत्म्याने आणि सच्चाईने त्याची उपासना. देवाच्या आत्म्याशिवाय कोणीच या गोष्टी शिकवू शकत. उत्तम शिक्षक आहे. आमेन. तोच तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवेल. म्हणून बायबलमध्ये लिहिलंय सत्याचा आत्मा येईल तो तुम्हाला सर्व गोष्टीबद्दल शिकवेल. आमेन. त्याच्याकडून शिक. आमेन. हालेलुया. मी जो देवाचा दास तो उभा आहे, मी माझ्या बुद्धीने शिकवत नाहीये, मला पण कोण शिकवत आहे? पवित्र आत्मा. मला कोण शिकवत आहे? जर पवित्र आत्मा मला शिकवणार नाही तर मी तुम्हाला शिकवू शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्याकडून पहिल्यांदा मी शिकतो आणि मग मी तुम्हाला शिकवतो. म्हणून आपल्याला आता पण शिकवणारा मी नाहीये तर पवित्र आत्मा आहे. हालेलुया. कारण तोच आत्मा आपल्याला शिकवतो. त्याच्याकडून शिका आणि तयार व्हा. मी तुम्हाला सांगतो मग जेव्हा तुम्ही उपासना कराल परमेश्वर स्वतः तुम्हाला शोधणार. आमेन. आपले डोळे झाकून घ्यावेस, आपली प्रार्थना करायची. सर्व आपले डोळे बंद प्रार्थना. धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा तुझ्या वचनात आम्ही पाहिलं की खरे उपासक हे आत्म्याने आणि खरेपणाने माझी उपासना करते अशी वेळ येतात. माझ्या देवा असेच तुझे उपासक असावे अशी तुझी इच्छा आहे.
प्रार्थना करतो आज पण आमच्या बुद्धीने आमच्या शरीराने आम्ही तुझी आराधना करत आलोच, प्रार्थना करत आलोच. प्रार्थना करतो इथून पुढे आम्ही आत्म्याने आणि सच्चाईने तुझी आराधना करा, तुझी प्रार्थना करा असं बोलतो. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर परमेश्वर, तुझा पवित्र आत्मा आमच्यावर येऊ दे प्रभू. तुझ्या आत्म्याद्वारे आमचा काही वार घे, तुझ्या आत्म्याद्वारे आम्हाला चालव, तुझ्या आत्म्याद्वारे आम्हाला नियंत्रित कर देवा. आम्हाला शिकव की आम्ही प्रार्थना कशी करावी, आम्हाला शिकव की आम्ही वचन कसं वाचावं, आम्हाला शिकव की आम्ही गीत कसे म्हणावे, आम्हाला शिकव की आम्ही उपवास कसे करावे. माझ्या देवा तुझी आराधना आणि उपासना कशी करावी आज तुझ्या आत्म्याने तू आम्हाला शिकव. ये पवित्र आत्मा प्रभू आणि तू आमचा प्राण. धन्यवाद. आपण सर्वजण आपले डोळे झाकून एक छोटस कोरस आणि आपण प्रार्थना. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा हमें ले जा यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. घुटने टिकाकर सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सिर झुकाता हूँ. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू जी. माझ्या देवा मी प्रार्थना करतो आज प्रभू इथं उपस्थित प्रत्येक भावाला आणि बहिणीला तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू भर परमेश्वर देता. हो प्रभू, तो सत्याचा आत्मा जो कैवारी जो आम्हाला सर्व सत्यामध्ये
देवा तो सत्याचा आत्मा जो आमचा दुसरा कैवारी हो प्रभू तो प्रत्येकाला तू दे परमेश्वर पिता जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही प्रार्थना कशी करावी आम्हाला कळेल की आम्ही आराधना कशी करावी आम्हाला कळेल आम्ही वचन कसं वाचावं आम्हाला कळेल आम्ही उपवास कसे करावे प्रभू माझ्या देवा तुझ्या आत्म्याने आम्हाला भर परमेश्वर पिता जेणेकरून तुझी उपासना कशी करावी हे तुझा आत्मा आम्हाला शिकवेल धन्यवाद आज तुझ्या वचनावर तू आमच्याशी बोलला केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास करून चालणारे आम्हाला माझी योग्यता नसताना तुझ्या आत्म्याने भरून चालत असताना सर्व आदर महान महिमा गौरव सन्मान तुझा ऐकला असतो प्रार्थना शिकतो तुझ्या पवित्र नावाने आमेन